महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिरपुरात मूकमोर्चा 8 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस फाशीची मागणी। शिरपूर तालुक्यातील 8 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचार प्रकरणी संताप व्यक्त करण्यासाठी आरोपी अनिल काळे याला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी म्हणून या मागणीसाठी आज शिरपूर शहरात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी मूकमोर्चा काढलाय। 15 ऑगस्ट रोजी 28 वर्षीय अनिल काळे या नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले। या घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ 1 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीत जेरबंद केलं। मात्र या घटनेमुळे तालुका आणि शहरात संतापाची तीव्र लाट पसरली होती। आज सकाळी 11 वाजता चोपडा जीनपासून मोर्चाला सुरुवात झाली। आदिवासी बांधव, विविध संघटनांचे अधिकारी, विद्यार्थी, कार्यकारी अधिकारी, नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते। या मोर्चाचे रूपांतर शिरपूर उपविभागीय कार्यालयाजवळ झाले। मोर्चेकरांनी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांना निवेदन देत फाशीची शिक्षा व्हावी अशा ठाम मागण्या केल्या आहेत। यावेळी आमदार काशीराम पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष धरती देवरे तसेच मनोज पवार, विलास पवार आदी मान्यवर उपस्थित होते। मोर्चा संपूर्णपणे शांततेत पार पडला। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता। क्षमाशंकर पवार, मी तालुकाध्यक्ष। 15 ऑगस्ट रोजी देश स्वतंत्र झाला। त्या जल्लोषात पूर्ण भारत देश होता। त्याच्यात आमच्या आदिवासी एका मुलीवर बलात्कार झालेला। 8 वर्षाची चिमुरडी हो, खेळणं वागण्याचे तिचे दिवस, तिच्यावर रेप झाला हे कोणालाच माहित नव्हतं। ती बेशुद्ध पडलेली होती। तिने किती यातना सहन केलेली असेल आमच्या या आदिवासी समाजावर। हे शिरपूर तालुक्यात एक नव्हे तर कित्येक असे घटना घडलेल्या आहेत आणि त्या नराधमाला फाशी देण्यासाठी आज आम्ही मूक मोर्चा काढलेला होता। तो मूक मोर्चा इथपर्यंत येऊन आम्ही निवेदन दिलेले। आज मूक मोर्चात आमची मागणी होती की त्याला फाशी द्यावी। आम्ही तर म्हणतो फाशी काय द्यावी, त्याला बाहेर काढून एन्काउंटरच करायला पाहिजे होतं। फाशी हा खूप लांबची प्रोसिजर आहे। तरी आमच्या आमदारांनी आणि शिरपूर तालुक्यावासियांनी फास्ट ट्रॅक मध्ये ही केस टाकायला लावलेली आहे आणि लवकरात लवकर त्या नराधमाला फाशी द्यावी एवढं आम्ही निवेदनात म्हटलेले। स्वातंत्र्य देणे एका 7 वर्षीय आदिवासी मुलीवर एका नराधमाने बलात्कार केला, त्या संदर्भात आम्ही आज समस्त तालुकावासी इथं जमलो होतो मूक मोर्चा काढून की आम्ही आज मागणी केली की सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावे आणि आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी। अन्यथा येत्या काही दिवसांमध्ये आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे आक्रोश मोर्चा काढणार आहोत असे आम्ही निवेदनाद्वारे सरकारला सुचवलेले आहे।